गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि वेलकम टू द व्लॉग. सो हा ब्लॉग खूप छान असणार आहे कारण आपण जाणार आहोत कुठेतरी आफ्टर लॉंग टाईम, नॉट सो आफ्टर लॉंग टाईम, आफ्टर 1 मंथ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ. सो आता आम्ही आमच्या घरातून निघालो आहे. आम्ही व्हाईटफील्डला राहतो, बेंगलुरूला, आणि आमच्या इथून शॉर्टकट ट्रेन स्टेशनकडे जायला. सो या साहेबांनी शॉर्टकट शोधला आहे आणि आम्ही आता त्यांच्या भरोश्यावर चाललो आहे स्टेशनला. ओ सापडला. खूपच भारी, लवकरच आलं स्टेशन. आणि आता आम्ही व्हाईटफील्ड स्टेशनवरून KSR स्टेशनला जाणार आहोत आणि KSR वरून आमची ट्रेन आहे. सो आत्ता झाले 10 आणि ट्रेन आहे KSR वरून 11:30ला. सो इथून KSRला जायला मोस्टली ट्रेन अवेलेबल असतात. सो त्या ट्रेनने आम्ही जाऊ KSRला. सो आपला ट्रेनचा जर्नी असेल मोस्टली 1.5 तासाचा. सो लेट्स सी ना. सो आता आमची ट्रेन व्हाईटफील्ड स्टेशनवरून निघाली आहे KSRसाठी. सो आमची ट्रेन आता KSRवरून निघाली आहे मैसूरसाठी. आणि आम्ही AC तिकीट बुकिंग केलं होतं. सो इट वॉज फर्स्ट पार्ट. पण त्यांच्या डब्यामध्ये खूप छान गर्दी होती. सो आता आम्ही निघालो आणि दिस इज KSR स्टेशन. हे गाईज, आम्ही आत्ता मैसूर स्टेशनला आलो आहे आणि आत्ता आमचं हॉटेल जी बुक केलं आहे ते जवळच इथून वॉकेबल. सो आम्ही चालतच जायचं. नो इट्स नॉट अबाउट मनी, बट आहे जवळ, आपण जाऊ हॉटेलला चालत. सो लेट्स गो ना. सो आम्ही जे हॉटेल यूज केलं इथे एक मॅप आहे मैसूरमध्ये त्याला फेमस आहे, त्या गोष्टी इथे यांनी मेन्शन केल्यात. सो इट वॉज सो गुड हॉटेल आणि ते रिव्ह्यू पाहिले होते आम्ही. सो इट वॉज गुड. सो हॉटेल नेहमी असणार. हे आहे हॉटेल. लेट्स टेक अ रूम टूर. इथे आहे वॉशरूम, देन बेड. छोटीच रूम एकदम कम्फर्टेबल आहे. हे गाईज, सो आता आम्ही रेडी झालो, फ्रेशन अप झालो, हॉटेलला जेवण केलं आणि फ्रेश झालो आणि आता आम्ही चाललो आहोत लंच करायला. सो आम्ही 11:30ला निघालो होतो. तो ऑलमोस्ट आम्ही 2 वाजता पोचलो आणि आता 2:30 वाजले. सो फ्रेश होऊन आम्ही लंच करायला चाललो आहे. सो भेटू आता पुढे. ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि ब्लॉग जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. So we are here for the lunch and the hotel is RRR, which is so awesome. We have seen the reviews on Google. So Mr. Sanat is waiting for the chicken biryani. So he is waiting in the queue for long time. Not that long time, just 5 minutes. तर साहेबांना एवढी भूक लागली की त्यांनी लाईनमध्येच मेन्यू कार्ड बघायला सुरुवात केली. सो काय मागवणार आहे तुम्ही? चिकन बिर्याणी. आम्ही आता इथे हॉटेलला आलो आणि गर्दी खूप आहे. सो आम्ही ऑर्डर केलं चिकन बिर्याणी. The entrance of the palace, मैसूर पॅलेस. आणि खूप जास्त गर्दी आहे आज वीकेंड असल्यामुळे मे बी. चलो अभी आतमध्ये जाते ते गेले तिकीट काढायला आणि मी त्या आतमध्ये आली. आता मे बी आपण लाईनमध्ये उभं राहू. पॅलेस एंट्री. सो इथे नाईट शो पण आहे संध्याकाळी.
So we will explore that also. सो आम्ही फायनली एंटर केलं आहे मैसूर पॅलेसमध्ये. खूप जास्त गर्दी आहे वीकेंड असल्यामुळे. हा सिलिंग तर खूप छान एकदम लाकडाची पुन्हा फर्निश. सो कसं वाटतं तुम्हाला? किती छान आहे ना Palace is good. The cleanliness of the city is so good. क्लिअरिटी सुद्धा खूप छान. ओ माय गॉड, OGC is here. Oh, this is the front view of the palace. Yeah. And the view is too good. सो हे आहे वराह स्वामी टेम्पल आणि हे पॅलेसच्या आतमध्येच आहे. ते यायला फ्री ऑफ कॉस्टच आहे. आम्ही पॅलेसचा लाईट शो पाहिला आणि तो जरा ओके होता आणि फोटोशूट केला आणि आम्ही कॅब करून लगेच रूमवर आलो, फ्रेश झालो आणि आता आम्ही चाललो डिनरसाठी. सो लेट्स गो. सो आम्ही आलो आहोत हॉटेलला. कोणतं हॉटेल आहे? डिश तर खूप छान वाटते. या हॉटेलला आम्ही आलो होतो आणि टेस्ट खूप छान होती. खरंच रिकमेंड आहे. मैसूरला आले तर या हॉटेलला नक्की या. आम्ही इथे शॉर्मा खाल्ला आणि तंदूर खाल्ली. जास्त भूक नव्हती सो यामुळेच आमचं पोट भरलं आणि खरंच टेस्ट खूप छान होती. शोरमा बना रहे भैया. अरे भैया शोरमा बना रहे. वॉट द क्रेज ऑफ दिस विनायक मंदिर डोसा. एवढी डेंजर लाईन होती. आम्ही एक जुगाड केला दोघांनी आणि त्या जुगाडमुळे आम्हाला एकदम लगेच नंबर भेटला. जुगाड थोड्या वेळाने सांगू आम्ही काय होतं ते. सो वी आर ॲट मैसूर झू विच इज फेमस झू इन इंडिया. सो वी आर ॲट द टिकट काउंटर ऑफ द झू. ये आई थिंक से यहाँ से एंट्री और ये सब टर्न से यहाँ पे जाएगा रस्ता. तो इकडे चेकिंग झाली आतमध्ये येताना आणि या टर्नर क्रॉस करून आहे आणि ते प्लास्टिक अलाउड नाही असतो प्लीज. आणि यहाँ टिकट काउंटर है. नेक्स्ट यहाँ से एंट्री देखते अभी क्या है कैसे है. लोकांनी रिव्ह्यू ते देतात की बाबा चांगला नाही म्हणून. ऑनलाईन पण आहे ना, पाहिलं मी. जाऊ दे ठीक आहे ना. सो चलो बॅटरी ऑपरेटेड व्हेकल केल्यावर इथे मॅप आहे. सो आम्ही मॅपचा फोटो काढला आणि ते सगळे पक्षी तर सध्या झोपलेले दिसतात. बघू पुढे काय आहे. हे पिकॉक पिकॉक इज नाईस.
हे मस्त आहे, एक नंबर आहे, खूपच छान आहे. लव बर्ड्स लाईक अस. व्हॉट यू आर थिंकिंग? No, their lifespan is only for 15 years. ओके 15 years. Yes. See one. He will be living long. दिसत नाही आता. ब्ल्यू पोपट आहे आणि हे ऑरेंज पोपट आहे तिकडे. सो वी हॅव स्पॉटेड द टायगर नाव. So our king is here, lion. Asiatic lion. He's sitting over here. Oh, here, look around him. Wow. So this is zebra. मस्ती आली वाटतं त्याला. दोन स्लॉथ बिअरचे भांडणं चालले. कळप दिसते हरणांचा. आहे. डोसा खायला गेलो होतो. ते खूप फेमस स्पॉट होतं, विनायक मैलावरी डोसा. आणि तिथे खूप जास्त गर्दी होती, जसं तुम्ही पाहिलंच व्हिडिओमध्ये. पण हे गेले आतमध्ये आणि यांनी पाहिलं की तो 1 पर्सन म्हणजे एखादा सिंगल कोणी असला त्याला तो आतमध्ये सोडत होता. तर मग आम्ही असं आयडिया केली की आपण सिंगल आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये जाऊन एकत्र बसून घेऊ. तर मी फर्स्ट गेले. मी बोललं त्याला, तो वॉचमन होता, त्याला बोललं की आय एम सिंगल पर्सन. तो बोला ओके ओके जस्ट वेट मिनिट, जस्ट अ मिनिट. बोला ठीक आहे. मग तिथे एक सिंगल जागा झाली तर तो बोलला की यू कॅन गो. तुम्ही गेले आणि गेले आणि मी बसून घेतलं. थोड्या वेळेला माझ्या शेजारचा जो माणूस होता त्याचं नाश्ता करून झाला, तो उठला. मी मेसेज केला की या म्हणून, जागा झाली आहे. ते आले, ते पण बोलले की सिंगल पर्सन. मग त्याने मला सांगितलं, विचारलं वॉचमॅनने की आहे का जागा. बोला आहे. ते आहे आले आणि बाजूला येऊन बसले. झालं. बघू आतमध्ये गेलो. एवढी मोठी लाईन स्किप केली आम्ही. डायरेक्ट 20 to 25 मिनिट्स आम्ही स्किप केले ऑलमोस्ट. बिकॉज जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा आमच्या पुढे जे होते ते अजून तिथेच होते बाहेर. सो असं आम्ही जुगाड केला आणि नाश्त्याची फर्स्ट आतमध्ये गेलो. सो आता आम्ही झूला आलो आहे आणि झू खरंच छान आहे. रिव्ह्यू बऱ्याच जणांनी दिला होता की नाही एवढं खास प्राणी नाही आहे, खूप सुकं आहे. पण नाही, इथे असं दिसत नाही. प्राणी खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे आहेत आणि जवळजवळ आहेत, त्यामुळे ऑलमोस्ट सगळे प्राणी बघायला मिळतील. दिस इज रेप्टाईल झोन. रॉक पायथन, ग्रीन ॲनाकोंडा. So last animal is giraffe. Have done with the zoo. खरंच खूप छान होता. मला खूप जास्त आवडला आणि लहान मुलांसाठी तर खरंच खूप छान आहे. सो आता आम्ही थोडी पेट पूजा करू आणि पुढच्या एखाद्या स्पॉटला जाऊ. सो आता आम्ही आलो आहे कॅथेड्रल चर्चला. मस्त वाटतंय. या So we are at the old shop of the Mysore Pak, the OG Mysore Pak. You got it here in the Guru Street. Mall, the Garuda Mall.
आमच्याकडे थोडा टाईम होता ट्रेनला, थोडा टाईम घ्यायला, सो आम्ही तोपर्यंत टाईमपास करायला मॉलमध्ये आलो. फिरून झालं आहे बऱ्यापैकी आता. Oh भैया धीरे जाना. So we have ended our Mysore trip and now we are going back to the Bengaluru. एक्सपिरियन्स छान होता. फूडसुद्धा इकडचं खूप छान आहे. मला आता ओव्हरऑल आवडली. सो नक्की म्हैसूरला या तुम्ही. आणि माझी जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटसुद्धा करा. आणि नेक्स्ट ट्रिप लवकरच येईल. काय म्हणतो तुमचं? अपेक्षा करतो. भेटू. बाय बाय.